हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, टेंसेस पार्ट कंप्लीट हो चुका है। आप जानते हैं प्रेजेंट टेंस में 4 प्रकार के सेंटेंस बनाते हैं। प्रेजेंट टेंस भी कंप्लीट हो चुका है। प्रेजेंट इंडेफिनिट, टेंस सेंटेंस, प्रेजेंट कंटिन्यूअस, प्रेजेंट परफेक्ट टेंस, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। इन 4 सेंटेंस को किस तरह से बनाना चाहिए आपको सरल रूप से सिखाया हूँ। देन पास्ट टेंस यानी भूतकाल में वाक्य रचना कैसी होती है और सेंटेंस किस प्रकार से करना चाहिए वो भी आपको सिखाया हूँ। यहाँ पर भी सेम सेंटेंस, पास्ट इंडेफिनिट टेंस सेंटेंस, पास्ट कंटिन्यूअस टेंस सेंटेंस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस सेंटेंस, परफेक्ट, देन फोर्थ वन पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। सामान्य भूतकाल, अपूर्ण भूतकाल, पूर्ण भूतकाल, संदिग्ध भूतकाल। सो ये काल भी क्या कंप्लीट हो चुका है। देन हाल ही यानी कल ही फ्यूचर टेंस सेंटेंस कंप्लीट कर चुका हूँ। फ्यूचर टेंस में भी इंडेफिनिट फ्यूचर टेंस, कंटिन्यूअस फ्यूचर टेंस, परफेक्ट फ्यूचर टेंस, परफेक्ट कंटिन्यूअस फ्यूचर टेंस। सो ये भी 4 प्रकार के सेंटेंस किस तरह से बनाना चाहिए आपको सिखाया हूँ। तो हर सेंटेंस में सब्जेक्ट वर्ड किस तरह से इस्तेमाल करना चाहिए, यूज करना चाहिए, वो भी आपको सिखाया हूँ। सब्जेक्ट वर्ड कौन से हैं? वंस अगेन आई एम टेलिंग यू, जस्ट यू रिमेंबर सब्जेक्ट वर्ड्स। मैं, हम, तुम, आप, तू, वे, वहाँ, कोई नाम। इतने सारे सब्जेक्ट वर्ड्स हम अपने सेंटेंस में क्या इस्तेमाल कर सकते हैं या करते हैं। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं सब्सक्राइब कर लीजिए और वीडियो को अंत तक देखिए। और जो भी मैं वीडियो बनाकर आप तक पहुंचाने का काम कर रहा हूं, सारे के सारे वीडियो बहुत ही यूजफुल है। मैं जानता हूं ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट्स क्या नहीं देख रहे हैं, क्योंकि आप लोग जानते हैं कि यूट्यूब पर क्या यूज़ कम क्या आ रहा है, यानी देखने वालों की संख्या कम हो गई है। जो भी हो, मेरा जो काम है वो काम कर रहा हूँ। आप लोगों को सिखाने का काम कर रहा हूँ, तो आप निरंतर क्या सीखते रहिए। सो आपको पहले फर्स्ट क्लास में ही आपसे कहा था कि 3 स्टेप क्या मेरे पास है, 3 स्टेप आप सीख लीजिए। फर्स्ट, हिंदी लेटर्स को क्या सीख लेना चाहिए। उसके बाद हिंदी वर्ड्स को क्या कलेक्ट कर लेना चाहिए। और बाद में क्या सेंटेंस फॉर्मेशन किस तरह से करना चाहिए। ये 3 स्टेप अगर आप सीख लेंगे तो आपको अच्छी हिंदी आ जाएगी या अच्छी हिंदी आती है। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ನಾನು ಬೇಸಿಕ್ ಹಿಂದಿ ಕೋರ್ಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ 3 ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಯಾವಾಗಲೂ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ನನ್ನ ಪಾಲಿಸಿ ಇದೆ. ಫಸ್ಟು ಹಿಂದಿ ಲೆಟರ್ಸ್ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಎಲ್ಲ ಲೆಟರ್ಸ್ ಎಷ್ಟಿದೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೊ ಹಿಂದಿ ಲೆಟರ್ಸ್ ಕಲ್ತ್ಕೊಂಡು ಆದಮೇಲೆ ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗಬೇಕು. ಸೊ ಡೈಲಿ 20 to 25 ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ಹೇಗಿದೆ, ಅದರ ನಿಯಮ ಏನು, ಅದು ಒಂದು ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಿಂದಿ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ, ಶುದ್ಧ ಹಿಂದಿ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ ನಾನು ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಮೈ, ಹಮ್, तुम, आप, तू, वहाँ, वे, एनी नाम, इतने सारे सब्जेक्ट वर्ड्स याद रखो. ಅದು ಆದಮೇಲೆ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಆದಮೇಲೆ ಆಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರುಗಳು ಅಥವಾ ಥಿಂಗ್ಸ್ ಹೆಸರುಗಳು ಅಥವಾ ಪ್ಲೇಸ್ ಹೆಸರುಗಳು ಅಥವಾ ಸಿಟಿ ಹೆಸರುಗಳು, ಈ ಎಲ್ಲ ನೇಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬರೋದು ಆಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್ಸಲ್ಲಿ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇವಾಗ ನಾನೇ ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡಿ, ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ನಮ್ಮ ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಪಾರ್ಟ್ಸ್ ಇದೆ ಆ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬಂದ್ಬಿಡೋದು ಆಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡಲ್ಲೇ. ಈ ಸಪೋಸ್ ಹೇರ್ಸ್ ಇದೆ, ಹೇರ್ಸ್ ಅಂದರೆ ಬಾಲ್, ಹೆಡ್ ಇದೆ,
ಹೆಡ್ ಮೀನ್ಸು ಸರ್ ಆರ್ ಸೀರ್. ದೆನ್ ಫೋರ್ ಹೆಡ್ ಮಾಥಾ, ಇದು ಹಣೆ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಮಾಥಾ. ಆಮೇಲೆ ಐಬ್ರೋ ಭೌವೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಐಸ್ ಕಾನ್, ಸಾರಿ ಐಸ್ ಆಂಖೆ. ಒನ್ ಸಿಂಗ್ಯುಲರ್ ಅಂದರೆ ಆಂಕ್, ಎರಡು ತಗೊಂಡ್ರೆ ಪ್ಲೂರಲ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಆಂಖೆ. ನಾಕ್ ನೋಸ್. ಇಯರ್ ಕಾನ್ ಆರ್ ಇಯರ್ಸ್ ಕಾನ್. चिक्स गाल, ओके ना. फेस चेहरा और सूरत शक्ल. मुस्टैच मूछ, बियर्ड दाढ़ी. लिप्स होंठ, मुंह माउथ. टंग जीभ. दांत टीथ दांते. टूथ दांत सिंगुलर प्लूरल ಅದರಲ್ಲೂ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಈಗ ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ನೆಕ್ गर्दन थ्रोट, ओके ना. चेस्ट छाती. शोल्डर भुजाएं. आर्म सॉरी शोल्डर ये कंधा. देन आर्म्स भुजाएं पूरा कई फुल कई तಗೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಹ್ಯಾಂಡ್. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಬರೋದು ಎಲ್ಬೋ ಕೊಹ್ನಿ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಬರೋದು ರಿಸ್ಟ್ ಕಲಾಯಿ. ಆಮೇಲೆ ಇದು 4 ಫಿಂಗರ್ಸು ಬೆರಳುಗಳು 4 ಏನೇ ಉಂಗ್ಲಿಯಾ. ಇದು ಉಂಗ್ಲಿ ಅಲ್ಲ, ಇದು ಅಂಗುಠ ಥಮ್. ಹೆಬ್ಬೆರಳು ಅಂತೀವಲ್ಲ ಇದು ಅಂಗುಠ. ಆಮೇಲೆ ಪಾಮ್ ಹತೇಲಿ ಇದು. ಈ ಥರ ನಾವು ಡೈಲಿ ಒಂದು 20 to 25 ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು. ಸೊ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ನಾವು ಹಿಂದಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಷ್ಟಷ್ಟು ನಮಗೆ ಹಿಂದಿ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಈಸಿ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಕೂಡ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸಿಗೆ ನಾವು ಏನು ಇಂಗ್ಲೀಷ್ ವರ್ಡ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಅದು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಥನೇ ಆಗಲ್ಲ. ಸೊ ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಅಂತೂ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಡೈಲಿ 20 to 25 ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ನನ್ನ ವಿಡಿಯೋ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇರಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. SSLC ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಸಿಲೆಬಸ್ ತೊಗೊಳ್ತೀನಿ, ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಅವ್ರ ತನಕ ಕಳಿಸ್ತೀನಿ. 10th ಇರಲಿ 8th ಇರಲಿ 9th ಇರಲಿ, ಈ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮತ್ತು ಬೇಸಿಕ್ ಅಂತೂ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ನೀವು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ನಿರಂತರವಾಗಿ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹೀಗೆ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ತನಕ कलिसुवा कार्य आप तक पहुंचाने का काम मैं निरंतर करूंगा। और आप मुझे क्या सपोर्ट करिए। और आप हिंदी अगर सीखेंगे तो सबसे खुशी मुझे क्या मिलेगी। और अब SSLC हो या 8th हो 9th हो, सारे बच्चों के लिए जो सारे बच्चों का जो सिलेबस है, सिलेबस के बारे में भी क्या वीडियो बनाऊंगा और आप तक पहुंचाने का काम करूंगा। स्टूडेंट्स इಲ್ಲಿಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇನ್ನೊಂದು ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಕಂಟೆಂಟ್ ತಗೊಂಡು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತೀನಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ।